कोल्हापूरमधील KIT अभियांत्रिकी महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं कैलासवासी शिवाजीराव देसाई स्मृती प्रित्यर्थ व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदाचं हे 20वं वर्ष होतं. यामध्ये समृद्ध माती समृद्ध जीवन या विषयावर नैरोबी केनिया इथले मोवा ॲग्रोटेकचे कार्यकारी संचालक मल्लिकार्जुन कोरी यांनी मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे होते. यावेळी बोलताना कोरी यांनी भारताचं पूर्वीचं शिक्षण हे जमिनीशी नातं जोडणारं होतं. भारतातील शेती ही सुपीक तसंच विविध प्रकारच्या पिकांसाठी अत्यंत गुणकारी आहे. जसजसं आपलं शिक्षण ऑइल केमिकल यांच्याशी जोडलं गेलं तसतसं आपलं जमिनीकडील लक्ष कमी होत असून ते खनिज पदार्थांकडे केंद्रित झालं असल्याचं त्यांनी नमूद केलं. केमिकलयुक्त शेतीच्या प्रभावानं निसर्गाचं सर्वच चक्र बदलून गेलंय. त्यामुळं माणसांना रोगांनी ग्रासलंय. मातीची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चाललेली आहे. त्यामुळं माती आधारित शिक्षणानं विश्वाचं कल्याण होईल असं प्रतिपादन कोरी यांनी केलं. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर शिंदे यांनी शेती, पीक व्यवस्थापन, आहारशास्त्र या सर्व विषयात भारतीय विचारधारेला बाजूला करून परकीय लोकांची विचारधारा अवलंबल्यामुळं सध्याची जल, जमीन, वायू यांची अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाल्याचं त्यांनी नमूद केलंय. यावेळी KITचे अध्यक्ष साजिद हुदली, रजिस्ट्रार डॉक्टर दत्तात्रय साठे, संचालक डॉक्टर मोहन वनरोट्टी, डॉक्टर दीप्ती कुलकर्णी, प्राध्यापिका नीता पाटील, प्राध्यापक अमर टिकोळे आदी उपस्थित होते.